मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत. सौराष्ट्राचा एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रशवा. तो दयाळू, शूर आणि प्रजेला सांभाळणारा होता. त्याला एक राणी होती. तिचं नाव सुरचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय देखणी होती, मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात लोळणं राणी घेत होती. राजाही तिचे हवेत नको ते लाड करीत असे आणि तिला बऱ्याचशा गोष्टी त्याला कौतुक असल्याने तिला गर्व झाला होता. त्या दोघांना 7 पुत्र आणि एक कन्या होती. या कन्येचे नाव श्यामबाला होतं. एके दिवशी लक्ष्मीदेवीने विचार केला की मी भद्रशवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते. त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर का कोणा गरीबाकडे गेली तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहील. या उद्देशाने लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन भद्रशवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातली एक दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांनी विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रणातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचं व्रत होतं. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचे दारिद्र्य नष्ट झाले. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढील जन्मात भद्रशवा लागली. मात्र देवीला विसरली, म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आले आहे. तसंच महालक्ष्मीच्या त्याने जीवन जगू लागते. मात्र सुरचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो. भद्रशवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. की आपला जावई निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला आलेल्या दास ही राणीपर्यंत पोहोचवते. तेव्हा राज पोशाख वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वानांचं भोजन होतं. सुवर्ण मुद्रा येतो. राजा परतल्यावर सुरचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सुरचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मी व्रत करू लागते. तर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने. काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते.
तेव्हा राणीला कोळशांनी भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. या उलट अपमानच करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधर तिला विचारतो, माहेराहून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथले सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शांबाला पानात थोडंसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालाधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतले. भद्रशवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालाधराचे सैन्य बैभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रशवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो आजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. तर कशी वाटली तुम्हाला माझी कहाणी? आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.